भाजपच्या नावानं अर्नाळा परिसरात महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईनंतर आदिवासी समाजामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून सोमवारी 18 मेला शेकडो आदिवासी बांधव आणि स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले। लाल बावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली आमदार राजन नाईक यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात आला। मात्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी नाळा मच्छी मार्केट परिसरातच मोर्चा अडवला। यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। अर्नाळा परिसरातील शासकीय जागेवर उभारण्यात आलेल्या घरांवर महसूल विभागाने अचानक कारवाई करत अनेक झोपड्या आणि बांधकामे जमीनदोस्त केली। या कारवाईमुळे अनेक कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली आहेत। पावसा तोंडावर आलेला असताना प्रशासनाने कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता गरीब आणि आदिवासी कुटुंबांना बेघर केल्याने नागरिकांमध्ये संताप अधिक तीव्र झाला आहे। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की महसूल विभागाने सर्व अनधिकृत बांधकामांवर समान कारवाई न करता केवळ काही विशिष्ट कुटुंबांनाच लक्ष केले। या कारवाई मागे राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोपही लाल बावटा पक्षाचे नेते शेरू वाघ यांनी केला आहे। गरीब आदिवासींच्या झोपड्यांवर बुलडोझर चालवणारे प्रशासन मोठ्या बंगल्यांवर आणि प्रभावशाली लोकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई का करत नाही असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। सोमवारी निर्मळ वाघोली परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली होती। हातात झेंडे आणि फलक घेऊन शेकडो महिला, युवक आणि आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते। घर द्या, न्याय द्या, आदिवासींवर अन्याय बंद करा, गरिबांना बेघर करणारे प्रशासन हाय हाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। मोर्चा रोखण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले। काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परिस्थिती तणावपूर्ण असली तरी आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन सुरू ठेवले। दरम्यान आदिवासी नागरिकांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, तोडक कारवाईची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। अन्यथा येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। गरीब आणि आदिवासी कुटुंबांना बेघर करून विकास होत नाही। न्याय, पुनर्वसन आणि समान कारवाई हाच खरा प्रशासनाचा धर्म असला पाहिजे। सर्वे नंबर 4445 जो 7/12 आहे, 80 एकर टोटल क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये त्या 7/12 स्पष्ट लिहिलं आहे की गुरुचरण म्हणजे गुरुचरण जिवंत आहे। गुरुचरण जिवंत ठेवत सदर जमीन मच्छीमारांच्या धंद्यासाठी, जाळी विणण्यास, बोटी साकारण्यास, इतर सार्वजनिक कामासाठी राखीव आहे। कोळी समाजासाठी नाही, मच्छीमार ही जात नाही, हा धर्म नाही, तो पेशा आहे, तो व्यवसाय आहे, तो धंदा आहे। मग तो आमचा आदिवासी बांधव सुद्धा मच्छीमारीचा धंदा करू शकतो, आमचा आगरी समाज सुद्धा करू शकतो, इथला कोळी सुद्धा करू शकतो। दुसरी गोष्ट की जर 80 एकरचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सोयीनुसार राजकारण केलं जातंय। बीजेपीचे जे मेंबर आहेत, जे त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या सोयीनुसार 2-2, 3-3 गुंठ जमिनी अतिक्रमण केल्यात आणि वैयक्तिक कोबे बांधल्यात आणि त्या कोब्यावर घरं बांधल्यात। तर जर एक पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि 2011च्या आधीचं जे अतिक्रमण आहेत ती नियमानुकूल करण्यासाठी स्पष्ट शासन निर्णय आहे की जमीन कोणाचीही असो पण नियमानुसार झाली पाहिजे। दुसरी गोष्ट खास करून सांगायची आहे, राज्यपालांचा शासन निर्णय आहे की कातकरी समाज, आदिम जमात
ही आदिवासींमधले सर्व खालच्या दर्जाचे आदिम जमात कातकरी समाज आमचा आहे आणि तो समाज एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तो कधी भट्टीवर कधी ऊसतोडीवर जातो. म्हणून राज्यपालांनी शासन निर्णय काढलाय की यांचा सर्वे करा आणि त्यांना शोधून काढा. जिथं कुठं असतील तिथं त्यांना त्याच जागेवर जनमन योजनेमधून त्यांची घरकुलं बांधली पाहिजेत. मात्र कातकऱ्यांचे जातीचे दाखले, रेशन कार्ड, मतदान कार्ड, घरपट्टी, असेसमेंट उतारा, अधिवास रहिवास असताना सुद्धा त्यांची घरं जमीनदोस्त केल्यात. आमची एकच मागणी आहे, पुनर्वसन झालं पाहिजे. ज्यावेळी नैसर्गिक आपत्तीमध्ये लोकांची घरं उडतात आणि तुम्ही त्यांना आर्थिक मदत करतात त्यावेळी यावेळी सुद्धा आमच्यावर नैसर्गिक आपत्तीपेक्षा बेकार परिस्थिती आलेली आहे. आमची घरं उभी करून दिली पाहिजे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.